नमस्कार, अनिताज फास्ट रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आज ना बनवणार आहोत आपण रव्याचे लाडू. रवा आणि बेसनाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे. तर बघा, त्यासाठी ना 1 ग्लास रवा घेतलेला आहे आणि 4 ते 5 ना टेबलस्पून तूप घातलेला आहे. जसं तूप लागेल ना तसं आपण टाकत जाऊ याच्यामध्ये. तर बघा, हा ना रवा असा खमंग भाजून घ्यायचा आहे. तर बघा, 10 ते 12 मिनिटात ना हा रवा भाजून झालेला आहे. बघा, याचा रंग पण बदललेला आहे आणि तूप पण सुटलेला आहे. तर याला 4 ते 5 चम्मच तूप लागलेला आहे. हे बघा, बेसन भाजायला घेतलेलं आहे. इथे 5 ते 6 चम्मच तूप घातलेलं होतं मी आणि आता 1 ग्लास बेसन घातलेलं आहे. म्हणजे रवा 1 ग्लास आणि बेसन 1 ग्लास, सारखंच प्रमाण आहे. आणि आता हे बेसन पण ना छान लालसर भाजून घ्यायचं तूप सुटल्यावर. तर बघा, बेसनाचा ना रंग बदललेला आहे आणि त्याला ना तूप पण सुटलेलं आहे. तूप सुटेपर्यंत आणि सुगंध मस्त येतपर्यंत ना बेसन छान भाजून घ्यायचं. एकदमही खूप भाजायचं नाही, नाहीतर मग थोडं असं पडवट वगैरे पाहिजे. तर बघा, साखरेचा पाक करून घेऊन राहिलेलो आहोत. याच्यासाठी ना 2 ग्लास साखर घेतलेली आहे. म्हणजे 2 ग्लासासाठी 2 ग्लास साखर घेतलेली आहे, कारण आमच्याकडे ना गोड जास्त खात नाही म्हणून. पण तुम्ही ना 2.5 ग्लास किंवा 2.25 ग्लास साखर घ्या. 2.25 ग्लास साखर तर लागतेच लागते. आणि 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता ना हा मस्त कमी आचेवर ना कमी लो फ्लेमवर पाक आता ढवळत राहायचा आहे. सततचा ढवळत राहायचा आहे उकळीपर्यंत. चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. आणि मग मी तुम्हाला ना आता बघा, पाकाची कन्सिस्टन्सी पाक झालेला आहे. असा उकळून घट्टसर याचा रंग पण बदललेला आहे आणि आता छान उकळून झालं. बघा, मी आता टाकते असा मोती बनवत आहे याचा. खूप जास्ती घट्ट पण करायचा नाही आणि असा पातळ पण करायचा नाही. असा मोती बनला ना खाली, हे पाक झाला असं समजायचं. हे बघा, आता ताक, हे बघा ताक तुटतो आहे. हे पाक झालेला आहे. हा पाक ना त्याच्यात मिश्रणामध्ये घालून घ्यायचा. हे बघा, संपूर्ण पाक ना आता याच्यात टाकून घेतलेला या मिश्रणामध्ये. आणि आता हा चांगला आता असा मिक्स करून घ्यायचा आहे याच्यात. आणि याला 10 मिनिटापर्यंत ना छान मुरू द्यायचं आहे. म्हणजे ना हे मिश्रण घट्ट येतं, लाडू बांधायला, लाडू वळायला ना तयार होतं. आता मी याला थोडं ना मिक्स करून घेते आणि झाकून ठेवून देते आहे. मस्त रंग पण आलेला आहे आणि छान खमंग भाजल्यामुळे ना स्मेल पण छान सुटलेली आहे. तर बघा, पाक चांगला ना मुरलेला आहे. आता हे लाडू बांधायला मिश्रण तयार झालेलं आहे. आता ना मस्त लाडू आता जे ना वळून घेऊया. सगळे लाडू मी आता वळून घेते आहे.